नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेरकार रखडलेला खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून वर्गवण्यास सुरुवात झाली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला खूप सारे शेतकरी बांधव कमेंटच्या माध्यमातून कळत आहे की दादा आज आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत आहेत. तर आता या ठिकाणी पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कधी मिळणार आहे, हेक्टरी शेतकऱ्यांना किती पैसे मिळत आहेत, संपूर्ण काही अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे, जेणेकरून अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी खूप साऱ्या शेतकऱ्यांना विश्वास बसणार नाही, त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला पुरेसहित माहिती घेऊन आले. तर आता या ठिकाणी पाहू शकता, आज अहिल्यानगर येथील शेतकऱ्याकडून आपण स्क्रीनशॉट घेतला आहे, ज्यामध्ये त्याला आज पीक विम्याचे 13,196 एवढा पीक विमा त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. खाली आल्यानंतर तुम्ही तारीखसुद्धा पाहू शकता. तर तारीख आहे 30 एप्रिल 2025 म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी त्याच्या बँक खात्यावरती हे जे काही पीक विम्याचे पैसे ते जमा झाले. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. त्याचं खातं आहे अहमदनगर एडीसीसी बँकमध्ये त्याच्या जे काही पैसे ते जमा झाले. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही देखील अहिल्यानगरमधील असाल आणि तुम्ही जर तुमच्या पिकाचा वैयक्तिक क्लेम म्हणजेच 72 तासाच्या आतमध्ये पीक विमा कंपनीला जर तक्रार दिली असेल, तर तुम्हाला देखील आजपासून पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कारण की या ठिकाणी आपलं खूप सारे शेतकरी बांधवांना कमेंटच्या माध्यमातून कळले आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे देखील मिळालेत. तर आता ठिकाणी तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत का ते नक्कीच आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. तर आता यानंतरही खूप साऱ्या शेतकऱ्यांना विश्वास बसणार नाही, त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला जे काही वेबसाईटचं ॲप्लिकेशन स्टेटस आहे त्याचं तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे. तर आता या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता, टोटल क्लेम पेड म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली रक्कम आहे 13,196. तर आपण पुढे तुम्हाला दाखवलं होतं, म्हणजे स्क्रीनशॉटमध्ये दाखवलं होतं, त्याच्या मोबाईलवरती SMS आला होता की त्याला 13,196 रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा झाले. त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आता पूर्वसहित माहिती देण्यासाठी डायरेक्ट आपण वेबसाईटचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक केलं. त्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे 13,000 रुपये जे काही पैसे आहेत ते पेड झाले आहेत. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, पेड झाले, क्लेम स्टेटस पेड झाले, म्हणजे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा झाले आणि UTR नंबरसुद्धा जनरेट झाला आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. क्लेम डेट कधी आहे, तर 29/4/2025 रोजी त्याचा क्लेम डेट झाली होती आणि त्याच्यानंतर त्याला 30 एप्रिल 2025 रोजी त्याच्या बँक खात्यावरती जी काही रक्कम आहे ती जमा झाली. ती किती आहे, 13,196 आणि क्लेम टाईप आहे लोकलाइज्ड पीक विमा, म्हणजेच त्यांनी त्याची वैयक्तिक तक्रार नोंदवली होती. त्यानंतर त्याला पीक विम्याचे पैसे त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आता अशा काही पद्धतीने चेक करायचं असेल की तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले की नाही, हे जर तुम्हाला घर बसलं जर चेक करायचं असेल, तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे मित्रांनो, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फक्त मोबाईल नंबर टाकायचा, तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्ही चेक करू शकता अखेरकार तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही वेबसाईटवरती येऊन सुद्धा पाहू शकता तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती मिळणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये जा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. ते जाऊन तुम्ही चेक करू शकता अखेरकार तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती मिळणार आहे. मित्रांनो, आज अहिल्यानगर जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पीक विम्याचे पैसे जमा झालेत. तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत का ते नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे कळवा. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.